आमची भेट झाली म्हणजे 100% अरेंज मॅरेज असल्यामुळं सुरुवातीला आमच्या वडिलांची भेट झाली, त्यांना पटलं, मग दोघांच्या आई वडिलांची भेट झाली, मग त्यांनी ठरवलं. एक दिवस मी तिला बघायला गेलो, 10-15 मिनिटाच आमची भेट झाली. 5 मिनिटाचा आमचा संवाद होता. त्या 5 मिनिटाच्या संवादातच आमच्या तारा जुळल्या असं म्हणता येईल. आणि फायनल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळं कॉमेडी विषय असा झाला की एंगेजमेंट आणि तर तिला मी बघूया ना, ह्या सगळ्यामध्ये 1 महिन्याचं अंतर. तर बघितल्यानंतर मग तिच्या मनात कायम रुकते की मी बोलले नाही, मला माझ्याबद्दल सांगायचं होतं, मला ऐकून घ्यायचं होतं अजून. तर ती स्वतः कधी फेसबुक वापरत नव्हती. त्या महिनाभरात ती रोज दिवसातून 10 वेळा फेसबुक चेक करायची, रिक्वेस्ट आले का, काही मेसेज आलाय का. साधा सरळ स्वभाव, साधं राहणीमान, सिंपल आणि डाऊन टू अर्थ. मितभाषी, जास्त बोलत नाही. मनात तिच्या बऱ्याच गोष्टी असतात पण ती एक्सप्रेस करत नाही लवकर. मेन जी गोष्ट मला त्याच्यात आवडते म्हणजे तो मला खूप समजावून घेतो. कोणतीच गोष्ट अशी स्वतःहून मनमोकळेपणे सांगणार नाही, किंवा जास्त एखादी गोष्ट राग आला तरी राग लवकर व्यक्त करत नाही. मुलगी जसा विचार करते लाईफ पार्टनर आपला कसा असावा, त्याने आपल्यावर खूप सारं प्रेम करावं, तर त्या पण माझ्या पूर्ण विश पूर्ण झालेल्या आहेत. आणि हे सगळं असल्यामुळं एक कनेक्ट कसं झालो म्हणजे ते मेड फॉर इच अदर असल्यासारखं असल्यामुळं ते आपोआपच कनेक्ट झालं. माझं आणि राहुलचं नातं असं मित्रासारखं, मायाळू आहे, प्रेमळ आहे. लहानपणच्या असं काही आठवणी अशा होत्या की तो काही खेळणं आणलं तर त्याला खोलून पाहिल्याशिवाय समाधान वाटायचं नाही. घरातून गेला की एक फोन असतोच त्याचा, रोज किती रात्र झाली. आता मी गावात गेलो तुला काही घेणार नाही, ते दुकानात जाईपर्यंत नाही म्हणणार नाही. तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण सगळं सामान खरेदी करून वापस निघणार तेव्हाच मग म्हणणार मला हे घ्यायचं. खोडकर होता, हट्टी होता. आणि आलं की लगेच संध्याकाळी खोलून बघायचं, खोलून त्याचे पार्ट जिकडे तिकडे करायचे, आणि नंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस गेलं की पुन्हा दुसरी गाडी. 10वी-12वी पर्यंत शाळेचा कंटाळा. क्लासला म्हणलं की जेवण बिवण झालं की लगेच तो माझं पोट दुखतं, डोकं दुखतं. मग मी त्याला सांगायचे की क्लासला भरलेले पैसे आणून देईन, तुला कुठं फिरायचं तिथं फिर. शाळेमध्ये जाताना त्याला सुरुवातीला कंटाळा असायचा, नंतर पाहुणे कोणी घरी आले की त्याला असं वाटायचं की बाबा आता पाहुणे जाऊच नाहीत. नात्यांच्या बंधात रेशमी खेळ मनांचा रंगे. MBBSला धुळ्याला असताना सारखा 8 दिवसाला यायचा. आम्हाला सांगायचं नाही, आम्ही म्हणजे रागवतो म्हणून तिथून निघताना. पण इथं दौलताबादच्या घाटात आलं की फोन करायचा आम्हाला की मी आलोय म्हणून. आता आलोय म्हणलं काय म्हणणार, ये बाबा म्हणणार. दावनवा आकारा येई नव्या भिडूच्या संगे. मग मी त्याला एक दिवस समजून सांगितलं, म्हणलं तू जर असं 8 दिवसाला आला तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय, तू फेल होशील. त्याच्या डोक्यामध्ये हे आलं की नको, दीदी एकीकडे, तू एकीकडे, आपण एकीकडे. मग तिथून पुढे नाही आला, तो चांगला राहिला मग धुळ्याला. म्हणजे आमचा एक बहीण भावापेक्षा एक मैत्रीचं नातं खूप जास्त आहे.
आता आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस माझं 50% काम त्यांनी केलं. म्हणजे 20 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी एवढं मोठं काम आणि मदत केल्यामुळे मला खरंच वाटलं की आता हा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. त्याने मुंबईत पण असताना म्हणजे पूर्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं, हॉस्पिटलमध्ये राहून डबा वेळेवर पोहोचवणं, सगळं काही व्यवस्थित करून घरी माहेरी पोहोचेपर्यंत त्याने खूप छान काळजी घेतलेली. आणि हे पहिल्या वेळेसही तसंच होतं, दुसऱ्या वेळेसही त्याने खूप छान भाऊ म्हणून पूर्ण जबाबदारी पार पाडलेली आतापर्यंत. आम्ही जेव्हा सुट्टीला यायचो भैयाकडं म्हणजे मावशीकडं, तेव्हा माझा मोठा भाऊ अमोल आणि भैया हे तुफान भांडणं खेळायचे. यांचं बिलकुल पटत नसं आणि मी यांच्या मारामाऱ्या होऊ द्यायचो. आणि नंतर मग मावशीला आणि मम्मीला सांगत जायचो का हे दोघांच्या मारामाऱ्या लागल्या. आणि मग ते दोघं मावशी आणि मम्मी यायचे आणि त्या दोघांना बदडू मारायच्या आणि मी एकदम आनंद लुटायचो. मस्त पर्सनॅलिटी मस्त आहे, समजदार आहे आणि कन्व्हिन्स करून देतो एखाद्याला, ती चांगली पॉवर आहे त्याची. जे त्याच्या मनात तेच त्याच्या ओठांवरती असतं आणि तो स्पष्ट वागताय. आणि मला एक सांगावंसं वाटतं हळदीवरनं की ही एकमेव लग्न ही अशी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस गाडीहून पडल्यानंतर किंवा लागल्यानंतर आपल्याला जखम झाल्यावर ते हळद लावतात, परंतु लग्नच ही अशी का गोष्ट आहे मला काही कळत नाही की जखम होण्याआधीच हळद लावली जाते. स्वप्नांच्या आकाशी प्रीतीचं इंद्रधनु उमलाव, नवा गडिया राजनव. तो माझ्या पूर्ण आवडीनिवडी जपतो. कनेक्ट झालो घरच्यांमुळं, बॉन्डिंग स्ट्रॉंग झाले ते आमच्या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे. इतके कमी वेळात त्याने मला पूर्णपणे ओळखलं. नवा गडिया राजनव, कुणीतरी बघता बघता घे मनाचा ठाव. मुळात तिच्या तर काही अपेक्षित नाही, तिला कधी विचारलं की ती म्हणते काही नाही, सगळं छान आहे. जास्त म्हणजे मला काही असं बोलावं नाही लागत आणि तो लगेच समजून घेतो की मला काय म्हणायचं असतं. मनातल्या साऱ्या स्वप्नांचा जिथून दिसे गाव, साऱ्याच क्षणांवर कोणी जणू मोरपीस फिरवा. ती जर नाराज असेल तर ते का नाराज आहे हे वधवून घ्यायला मला अर्धा तास घालावा लागतो. तेव्हा कुठं ते अर्ध्या तासानंतर नुसतं का नाराज आहे त्याचं कारण कळतं आणि मग त्याच्यानंतरच्या पुढच्या एक तास डिटेलमध्ये मग ते सांगणार. पर्सनॅलिटीमध्ये तिचं जर बघितलं तर तिचे डोळे हे सगळ्यात सुंदर आहेत. डोळे आणि तिचं नाक. आता माझं नाक नकटं आहे, तिचं नाक लांब आहे, त्याच्यामुळे मला तिचं नाक सगळ्यात जास्त आवडतं आणि डोळे त्याचे म्हणजे अप्रतिम. सार गुज एका नजरेतून कळावं, नवा गडिया राजनव. आहे की त्यानं आतापर्यंत जेवढ्या पण जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत त्या त्यानं व्यवस्थितपणे पार पाडलेल्या, तसंच ही संसाराची जबाबदारी पण तो छानपणे पार पाडेल. नवा गडिया राजनव, आणि सुखदुःखाच्या क्षणी त्याने माझ्या सोबत असावं. एकदम मनमिळावू स्वभाव, म्हणजे किती जरी बिझी असलं तरी थोडं सांगणार की मी थोडं बिझी आहे, नंतर फोन करतो, परंतु नंतर बिलकुल OPD वगैरे संपल्यानंतर फोन करणार. राहुल छान वाटतात. राहुलचा स्वभाव, त्याचे आई वडील तर खूप छान आहेत. जयाताई तर खूप खुश राहा. क्षणात सारी वाट गवसते हाती येता हात, नव्या नव्या या वळणांवरती हवी हवीशी साथ. मन पाखरांचे हे थवे जाती क्षितिजाच्या पार, हलके हलके सुखाच जणू चांदणा पसरावं, नात्यांच्या बंधात. माझ्या मित्रांनी मला आतापर्यंत ज्या आयुष्यात साथ दिली त्या सगळ्यांचं मी मनोमन म्हणजे आभार किती जरी मानले तरी ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाही. तुम्ही घरामध्ये मला जेवढं आईवडिलांनी सांभाळलं तर तितकंच, आणि काही काही ठिकाणी तर त्याच्यापेक्षा जास्त मला मित्रांनी सांभाळून घेतलेलं आहे हे घरच्यांना पण माहिती.
प्रत्येक मित्राला सहकार्य केलेले आहे. लक्षात राहण्यासारखी गोष्ट अशी की त्याच्याच ॲडमिशनची वेळेस त्याच्या एक मित्राचं ॲडमिशन होतं आणि त्याला आर्थिक अडचण होती. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि मी त्याला त्या क्षणी आम्ही निघाला असताना ॲडमिशनसुद्धा त्याला ॲडमिशनची फीस दिली आणि त्यावेळेस समजा शेवटचा दिवस होता दुसऱ्या दिवशी ते कधीच समजा त्याचं ॲडमिशन जर नसतं झालं तर तो डॉक्टर झाला नसता. ही एक आयुष्यामध्ये की बाबा आपल्या थोड्याशा सहकार्यामुळं तो त्या डॉक्टर झाला आणि त्याच्या पायावर उभा राहिला. दूल्हा बन गया साडा बरखुरदार घोडी चढ गया. कॉलेजमध्ये फर्स्ट इयर पास झाल्यापासून तो माझा मित्र. ओळख झाली होती काहीतरी मॅनेजमेंट करू म्हणून. त्याच्यासारखं क्लास मॅनेजमेंट मी अजून बघितलेलं नाही. चढ़ गया छटके मोटर कार सहरा सज गए हो सहरा सज गया जलवेदार दुल्हनिया द्वार खड़ी सजन संग जाने को तैयार नच ले ओ नच ले ओ यारा हो मित्रा हो. आजपर्यंत जे काही मी आहे ते सरामुळंच आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे सरांना. सर कवटासारखं नाही, कवट नाही नारळासारखं आहे. नारळ कवट एकदमच काहीच नाही कवटावरनं, एकदम गोड आतनं. एक क्रिटिकल कंडिशन अशी येते की ज्या वेळेस कुणीतरी पाहिजे असतं. प्रत्येकाला तेव्हा त्या गोष्टीची गरज असते. अशा प्रत्येक वेळी जो तो कुणीतरी असतो ना तो राहुलच असतो, बाकी कुणी नाही. तेरे द्वारे पे आई बारात हो तेरे द्वारे पे. म्हणजे शब्द अपुरे त्यांच्या मैत्रीसाठी. ही जो मास्टरपीस आहे. मोठं डिसिजन मी आतापर्यंत घेताना त्याला अगोदर मी त्याला विचारतो, मी राहुल्या मी काय करू. आज जे माझं MBBS कंप्लीट झालं ते राहुलमुळे झालं असं मी ठाम सांगू शकतो. कोणतीही गंभीर गोष्ट अगदी मजाकमध्ये कशी घ्यायची त्याच्याकडून मी शिकलो. मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टंग दिल की सुन कमेंट्री यार प्यार की गारंटी. मी ड्रामाचा डायरेक्टर आणि तो माझा प्रोड्युसर होता. आमच्या त्या कॉलेजची जी पद्धत होती त्याप्रमाणे तो प्रोड्युसर होता त्या बॅचचा. या माणसानं नाटकाच्या दिवशी सेट उभा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आणि मेन काम असायचं. त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचे 6 ऑप्शन होते त्याकडे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आम्हाला सुई दोरा लागत होता. कुठं जर समजा फाटला असेल फ्लॅट वगैरे तर त्याला शिवायला सुई दोरा लागायचा. या माणसानं 6 सुया आणल्या होत्या. मी त्याला विचारलं राहुल आपल्याला सुई दोरा पाहिजे, आणि ते अचानक सांगितलं होतं. तर त्यावेळेस अपेक्षित असं होतं की सर 1-2 मिनिटात मी घेऊन येतो. तर त्यानं मला सांगितलं आपण कुठला सुई दोरा पाहिजे सांग. काळा, पिवळा, निळा, हिरवा, प्लेन, मोठी धागा पाहिजे मोठा धागा, लांब पाहिजे लांब सुई, छोटी पाहिजे छोटी सुई. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट लक्षात ठेवून परिपूर्ण उतरणारा माणूस. कदाचित लाईफमध्ये पण असाच असेल. बेस्ट ऑफ लक. आणि किती मोठा प्रॉब्लेम असला आयुष्यामध्ये तरी तो सुद्धा एकदम छोटासा वाटतो. मी जेव्हा त्याला बोलतो तेव्हा मला असं जाणवतं. आणि आम्हाला सगळ्यांनाच, मलाच नाही सगळ्यांनाच त्याची वेळोवेळी जेव्हा गरज असेल असं एकाची की असं म्हणजे आपण म्हणतो ना की झोडपलं पाहिजे की तू चुकतोय, ते राहुलने केलं. आणि त्यांनी मला तिथनं बाहेर काढलं नसतं मीरा रोडवरनं तर मी तिथेच खिचपत पडलं असतं. त्याच्यामुळे माझं ॲडमिशन झालं आहे डी ऑर्थोला. पण मनानं खूप चांगला मन मिळवू आणि समोरच्याबद्दल आपुलकी कळकळ अशी त्याला खूप असते. जेव्हा तो एखाद्याला मित्र बनवतो तो मित्र म्हणजे अगदी घरातल्यासारखाच त्याचा मेंबर बनून जातो. मग त्या मित्रासाठी काही पण करायचं, कितीही कोणत्याही थराला जाऊन मदत करायची, त्याचं जेवढं भलं होईल तेवढं करेल. ही त्याची खूप चांगली खासियत आहे जी अगदी फार कमी लोकांमध्ये आढळते. पण ते म्हणतात ना की पूर्वीचे बिछडलेले दोस्त जेव्हा नंतर येतात तेव्हा ती मैत्री अधिक घट्ट बनते आणि ती इथून पुढे राहील याची आम्हाला खात्री आहे.
वहिनींना एक थोडासा ॲडवाईस दिली की वहिनी सांभाळा याच्या स्पष्ट बोलण्यावर आणि झापण्यावर जाऊ नका. हा तुम्हाला झापेल, बोलेल, पण दुसऱ्या खोलीत जाऊन रडत बसेल, एवढं लक्षात ठेवा. आणि भैया एक सांगावंसं वाटतंय की आपण जे काही भाऊ आहोत 4, 5, 6 जण सगळेजण मामा आत्या, हे असंच प्रेम आपल्यामध्ये ठेवू. जेव्हा लग्न लागल्यानंतर ते आंतरपाठ धरून उभे होते एकमेकासमोर, तर त्यावेळेस जेव्हा बघितलं, मी त्याच्या डोळ्यांमध्ये बघितलं, तिने माझ्याकडे पाहिलं, तर त्यावेळेस एक हा याच्याकरता जो काही सगळा खटाटोप चालला होता तो याच्यासाठीच होता. साथिया साथिया पगले से दिल ने ये क्या किया. त्याची अर्धांगिनी बनून मी सर्व क्षणासाठी त्याच्या सोबत असेल. चुन लिया तुझको दीवाने ने चुन लिया. आतापर्यंत तिच्यावर प्रेम करणारे भरपूर जण असतील, तिचे आई वडील, भाऊ बहीण, सगळ्यांनी जे काही प्रेम केलं असेल, पण मी तिच्यावर जितकं प्रेम करेल तेवढं आयुष्यात कधीच कुणी केलेलं पण नाही आणि करणार पण नाही, हे मी तिला गॅरंटी देतो. आणि ते सुद्धा म्हणजे असं तिला सून म्हणून नाही वागवणार की एका मुलीप्रमाणेच दोघींना पण सारखंच धरून राहतील. राहुलचे आई वडील हे मी माझे आई वडील असं मानलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षाच नव्हती एवढे चांगले आम्हाला पाहुणे भेटतील म्हणून. पण त्यांचे एक्सपेक्टेशन पूर्ण करेल आई पप्पांच्या, राहुलच्या पण. की आतापर्यंत त्यांनी खूप मेहनत घेतली, माझ्यासाठी घेतली, बहिणीसाठी घेतली, एवढं सगळं त्यांनी उभा करून ठेवलं. त्यांनी, मला माहिती आहे की त्यांनी स्वतः करता आयुष्यात त्यांनी स्वतःच आयुष्य कधी काही जगलेलेच नाही आहेत. ते राहुलचे पॅरेंट्स हे सगळं आता माझ्या नवीन जीवनाची नवीन सुरुवात राहील आणि मी हे नातं पण जसं अगोदर आई वडिलांसोबत निभावलेलं आहे तसंच चांगल्या प्रकारे निभवेल. आम्ही सुखात राहावं म्हणून त्यांनी धावपळ केली, आता त्यांचे दिवस आनंदात जावे म्हणून मी धावपळ करणार. आणि ह्याच गोष्टीत म्हणजे जयश्रीचं माझं पण एक मत आहे ह्या बाबतीत की किती काय झालं तर आईवडिलांना आम्ही सोडू शकत नाहीत. भैया तुला एकच सांगणं माझं की तू जे काय काम करशील ते कधीही कोणीही तुला नावं ठेवेल असं काम करू नको आयुष्यामध्ये. समोरच्यांना कधीच हर्ट होऊ देत नाही. लहानाचं मोठं केलं एवढं लेकरू, खूप हुशार शहाणं लेकरू आहे माझ्या घरातलं. मी ताईंशी खूप फ्रेंडली आहे. मला कोणता काही प्रॉब्लेम आला तर ताईशी लगेच मी शेअर करते. तिचं आयुष्य खूप चांगलं जगावं, तिनं खूप चांगलं, तिनं सुखात राहावं हीच माझी अपेक्षा आहे. मी आतापर्यंत 25 वर्ष ज्या घरात राहिली ते घर सोडून मला आज यावं लागलं. तो माझ्यासाठी खूप असा दुःखाचा क्षण होता. लहानपणापासून आपल्या घरी राहिलेली मुलगी आता घरातून जाणं म्हणजे थोडं तर ते दुःख आवरत नाही. ते वाईट वाटते खूप, म्हणजे लहानाचं मोठं केलं एवढं लेकरू. तिचं सुख त्याचं माझं सुख आहे. सुखा समृद्धीनं चांगला संसार करा. जर माझ्याकडून भरपूर चुका झाल्या असतील माफ करावं. माझं काही टेन्शन नको घेऊ, मी तुझं सगळं ऐकत जाईल. खूप चांगला राहील मी आणि आई वडिलांनाही खूप खुश ठेवेल. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना.
होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. तिने आयुष्यात माझी निवड केली, तिने ज्या विश्वासाने माझी निवड केली तो विश्वास मी आयुष्यभर सार्थ राहील. थांबना थांबना सरसुखाची श्रावणी की नाचरावळी बहा, गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा, गुणगुणावी. की आता अग्नीचे 7 फेरे, मंगळसूत्र या सगळ्या गोष्टींनी आपल्या नवीन जीवनाची एक नवीन गाठ बांधली जाणार आहे, नवीन सुरुवात होणार आहे. त्याची पूर्ण साथ मला होती, तशीच साथ मला त्याची जीवनभर लाभू देत. होलकीचा होल तो इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी बहा, गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा.